हाय, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे. तर आपण आज म्हणजे मी रेसिपीला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी आज बनवणार काय आहे. तर संध्याकाळची वेळ आहे मस्त. तर हे बघा, कांद्याची पात आहे. 2 पाण्याने मस्त मी धुवून बारीक चिरून, म्हणजे आधी कांद्याची पात साफ करून मस्त 2 पाण्याने धुवून घेतलेली आणि नंतर चिरून घेतलेली आहे. बघा, कांद्याची पात अशी मस्त चिरून घेतली आहे. इथं थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजायला घातली एका ग्लास पाण्यामध्ये. आणि हे आहेत हिरवी मिरची आणि लसूण. तर याचा आपल्याला आता याच्यामध्ये मीठ घालून ठेचा करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, इकडे मी कढई ठेवली आता गॅसवरती, तिला गरम करायला ठेवते. 2 पळ्या तेल घालून. चला मग ठेचा करून घेते मी आधी याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये, आणि नंतर तुम्हाला दाखवते फोडणी देताना. तर हे बघा, कढईमध्ये तेल घालून घेतलं मी आता. 2-3 पळ्या आहेत तेल घातलेले. आणि हा बघा, हा ठेचा काढून घेतला आहे मी खलबत्त्यामध्ये. मी कांद्याची पात तिखट करणार होते, त्यामुळे भरपूर ठेचा काढलेला आहे मी. भरपूर प्रमाणामध्ये मिरची घेतली होती. आता हे बघा, कांद्याची पात जोपर्यंत तिखट होत नाही तोपर्यंत चवीला ती छान लागत नाही बघा. तर हे बघा, हा ठेचा आहे. आणि कढईमध्ये जे तेल घातले मी आता, त्याला आपल्याला फोडणी द्यायची. तर ठेचा घालून घेणार आहे मी सर्वात पहिले. बघा, आणि आपल्याला याची छान फ्राय करून घ्यायचं आहे. हळद घालून घेतली मी थोडीशी. आता आपण जी डाळ भिजायला घातली होती हरभऱ्याची, ती घालायची याच्यामध्ये. म्हणजे याच्यात परतून घ्यायची आपल्याला या मसाल्यामध्ये डाळ. ह्याच्यामध्ये याच्यात पहिले आपल्याला हा पात टाकायचा. पहिले याच्यात परतून घेतल्याच्यानंतर छान अशी मस्त डाळ आपल्याला पात शिजूपर्यंत डाळ पण अशी छान प्रकारे शिजून निघते याच्यामध्ये. नाहीतर नंतर डाळ टाकल्याच्यानंतर डाळ अशी छान शिजत नाही, खायला थोडीशी कचकच लागते. त्यामुळे आधीच आपल्याला याच्यात परतून घ्यायची डाळ. हे बघा, मस्त. आणि हा जो कांद्याची पात बारीक चिरून घेतली होती मी, आता आपण याच्यात घालून घेऊया. किती मस्त पात आहे, हिरवी पूर्ण पात घालून घेते मी तुम्हाला. हे बघा, कांद्याची पात टाकली होती मी. कांद्याच्या पातीला अजिबात मी पाणी घातलं नव्हतं, तरी पण बघा इतकं छान असं मस्त पाणी झालं याच्यामध्ये. कारण कांद्याच्या पातीमध्ये ऑलमोस्ट पाणी असते, त्यामुळे ती अशी शिजायला घातल्याच्या नंतर पाणी सोडते थोडेसे. आता एवढंच पाण्यामध्ये अशी मस्त डाळ आणि कांद्याची पात अशी छान मस्त शिजून आपल्याला रेडी होईल. आता आपल्याला हिला झाकण ठेवून थोडंसं पहिले सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आहे 2 ते 3 मिनटं. आणि नंतर कमी आचेवर असं मस्त छोट्या गॅसवर आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजून घ्यायची अशी छान भाजी ही बघा. आणि आपल्याला याच्यावर झाकण नाही ठेवायचं थोड्या 5 ते 10 मिनटं, कारण याला पाणी खूप छान जास्त सुटल्यामुळे ना थोडंसं फुल गॅसवर आपल्याला खालीवरती करून घ्यायची. बघा किती मस्त हिरवा कलर आला. आणि 5 मिनिटांनी आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि कमी गॅसवर शिजून घेणार आहे. बघा, हे बघा, अधूनमधून आपल्याला अशी खालीवरती करायची पाहिजे. बघा, पूर्ण पाणी आटले आता पातेचं. आता आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवायची. फक्त 5 मिनटं, 10 मिनटं पण नाही, 5 मिनटामध्ये आता खाण्यासाठी रेडी होणार आहे पात. आता याच्यावर मी पुन्हा झाकण ठेवणार आहे. हे बघा, मस्त अशी पात तयार झालेली आहे. आता आपण हिला प्लेटमध्ये कशामध्ये काढून घेऊया. हे बघा, किती छान पात तयार झाली. आणि कलर जशाला तसाच राहिला, कारण मी त्याला थोडंसं
5 ते 10 मिनटं झाकून नव्हतं ठेवलं. जर आवडले असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.